नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये एसआयटी आता लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे असं सूत्रांनी सांगितले। 900 पानांचं पहिलं आरोपपत्र सोमवारी दाखल होईल। 9 गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा आलाय। तपास यंत्रणांकडून पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू झाली आहे। नाशिक बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये एसआयटी लवकरच आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये 9 गुन्ह्यांचा तपास आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। 900 पानांचं पहिलं आरोपपत्र सोमवारी दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणामधील आरोपींचा आज फैसला होणार आहे। आरोपींच्या जामीन अर्जावर आज निर्णय घेतला जाणार आहे। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये युक्तिवाद पूर्ण झालाय। आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आज या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। योगेश, काय नेमका अधिकचा तपशील आहे या संदर्भात? ते आता चौकशी जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। त्यातल्या एका गुन्ह्यामध्ये सोमवारी पोलीस या ठिकाणी चार्जशीट दाखल करू शकतात। जर बाकीची जी इतर प्रकरणं आहे, आपण जर बघितलं तर एकूण आत्तापर्यंत 9 गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि त्यात 6 जणांना अटक आहे। तर आता या सर्व प्रकरणांमधल्या जामिनांची जी पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे, त्याची सुनावणी आज नाशिक न्यायालयामध्ये होणार आहे। तर दुसऱ्या बाजूला चार्जशीट दाखल करण्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे। जामीन मिळू देऊ नये यासाठी पोलीस कसोशीनं प्रयत्न करत आहेत, कारण वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांना पुन्हा अटक करावी लागणार आहे। 2 गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत त्यांना काही लोकांना अटक झाली आणि काहींना अजून अटक करण्याची बाकी आहे। आपण जर बघितलं तर धर्मांतर प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे हे आता निदा खानच्या अटकेनंतर या ठिकाणी झालेले आहेत। निदा खानची चौकशी ही सातत्याने या ठिकाणी केली जाते आणि तिला आता न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं असलं तरी या प्रकरणातून अनेक धागेदोरे हे वेगवेगळ्या भागातले मिळून आलेले आहेत। मलेशियाशी सुद्धा तिचं कनेक्शन या ठिकाणी आढळून आलं आहे। त्यामुळे एकूणच गंभीरतेनं या प्रकरणाची चौकशी करत आता हे चार्जशीट दाखल केलं जाणार आहे। त्यामुळे चार्जशीट दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये काय आणखीन बाबींचा उल्लेख असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।